नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 2 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण गोपस्त्रियांचं लज्जारक्षण या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नारदाचं बोलणं ऐकता ऐकता अधिकाधिक विस्मय पावत असलेली लक्ष्मी शेवटी न राहून नारदाच्या वचनोघाला आवर घालीत बोलू लागली. हे नारदा, तुझी अगदी कमालच आहे. कृष्णचरित्रातील हा महत्त्वाचा आणि गंभीर विषय तू किती स्पष्टपणे आणि मोकळेपणाने सांगत आहेस. कापूस पिंजून काढल्यासारखे जे तू गोपींच्या मनाचे अगदी बारीक बारीक धागे मोठ्या नाजूकपणे आणि कौशल्याने वेगवेगळे करून दाखवत आहेस ना, ते तर केवळ अलौकिकच आहे. कारण प्रेम आणि मन हे दोन्ही विषय मुळात नाजूक आहेत. परंतु मन हे दुर्बल आहे, तर खरं प्रेम हे अत्यंत सबळ आहे. तेव्हा एखाद्याचं मन त्या प्रेमामुळे सबळ होऊ शकेल हे तर सत्य आहे. परंतु त्या मनामध्ये प्रेमाचा शिरकाव झाल्यापासून ते मन पूर्णपणे प्रेमाने युक्त होईपर्यंतचा हा प्रेमाचा प्रवासच महत्त्वाचा आणि अभ्यासनीय आहे. कारण मनाची दुर्बलता ही त्यातील अशुद्धपणामुळेच असते हेही खरंच आहे. मनाच्या शुद्धीकरणाची ही जी प्रक्रिया आहे तीच अगदी कठीणही आहे आणि अत्यंत आवश्यकही आहे. या प्रक्रियेतील मनाच्या वेगवेगळ्या अवस्था जणू तू त्या वेगवेगळ्या अवस्थेतील गोपींच्या रूपकाद्वारे वर्णन करून दाखवत आहेस हे माझ्या पूर्णपणे लक्षात आलं आहे. तेव्हा ज्या गोपी कृष्णाच्या प्रेमाने सबळ होऊन राहिल्या आणि ज्यांनी कृष्णाची पाठराखण करून त्याची साथ धरून ठेवली त्या गोपी निश्चितच कौतुकास पात्र आहेत. कारण प्रेमाच्या सर्व लक्षणांनी त्या युक्त होऊन राहिल्या. अर्थात हे महात्म्य कृष्णाच्या प्रेमाचंच आहे हे निसंशय. परंतु त्या गोपीही निश्चितपणे अभिनंदनाला पात्र आहेत. हे नारदा, परंतु प्रेमाची अवस्था हीच अंतिम होती का? हीच त्या गोपींकडून घडणारी भक्ती होती का? आणखीन एक प्रश्न माझ्या मनात अंधुकपणे येत आहे. कृष्णाचं प्रेम अगदी शुद्ध होतं. त्यामध्ये कोणत्याही वासनात्मक सुखाचा लवलेश नव्हता हे तर सत्यच आहे. कारण कृष्णाचं अंतःकरण परमशुद्ध होतं. परंतु त्याच्या सहवासामध्ये आलेल्या सर्वच गोपींची मनं शुद्ध होती का? तसं असणं तर शक्यच नाही. कारण कृष्णाच्या अंतःकरणासारखं त्यांचं मन शुद्ध नसणारच. बरं, तू म्हणतोस तसं कृष्णही त्या वयात अगदी तरुणाबाण आणि राजबिंडा दिसत होता. त्याच्या ठिकाणी अलौकिक असे गुणही होते. मग त्या गोपींच्या मनात कृष्णाच्या रूपगुणामुळे त्याच्याविषयी मोह आणि सुखाची वासना निर्माण होणं शक्य नव्हतं का? मला तर असं वाटतं की तसं गोपींच्या बाबतीत अगदी सहज शक्य होतं. त्यामुळे कृष्णाकडे केवळ सुखाच्या अपेक्षेने त्या गोपी बघत असल्यास नवल नाही. मुख्य म्हणजे हे सर्व तर कृष्णाच्याही सहज लक्षात आलं असणारच. मग तरीही जाणून बुजून त्याने त्या गोपींच्या अशुद्ध प्रेमाचा स्वीकार केला की काय? असं जर असेल तर कृष्णाला बोल हा लागणारच. त्यामुळे असा बोल लावणाऱ्यांना जराही दोष देता येणार नाही. अरे नारदा, तेव्हा तू अगदी मोकळेपणाने मला सर्व खरं खरं ते सांग आणि माझ्या मनातील या अस्पष्ट शंकेचं लागलीच निरसन कर. वासनात्मक प्रेमातून ईश्वरी प्रेमाकडे. लक्ष्मीच्या बोलण्यावर किंचित स्मित करून नारद म्हणाला, हे लक्ष्मी, तुझ्या ठिकाणची अस्पष्ट शंका मला तरी अगदी स्पष्ट दिसत आहे. सर्वसामान्यांना अशी शंका येणं अगदी साहजिकच आहे. कारण त्यांची मुळातील दृष्टीच वासनायुक्त म्हणून दोषास्पद असते. परंतु तुझ्या ठिकाणी अस्पष्ट होईना, पण अशी शंका यावी याचं मला मात्र नवल वाटतं. तेव्हा कृष्णाच्या विशुद्ध प्रेमाने भरलेल्या अंतःकरणालाच प्रमाण मानून तू या गोष्टींकडे पाहशील तर तुझी हीच काय सर्वच शंका त्या कृष्णप्रेमात विरघळून जातील हे निश्चित. हे लक्ष्मी, तुझ्या म्हणण्याप्रमाणे काही गोपींच्या ठिकाणी त्यांच्या अशुद्ध मनामुळे कृष्णाविषयी वासनात्मक सुखाची दृष्टी असेलही. तशी शक्यता अगदीच नाकारताही येत नाही. कारण संसारात प्रेम काय, खरं सुखही न मिळाल्यामुळे त्या गोपींच्या ठिकाणी त्या सुखाची भूक राहिलेली असणारच. त्यामुळे कृष्णासारखी रूपवान गुणवान व्यक्ती पाहिल्यावर त्या गोपींची मनं कृष्णाकडे आकर्षिली जाणं आणि त्यांनी कृष्णाकडे त्या सुखाच्या अपेक्षेने पाहणं अगदी नैसर्गिक आणि साहजिकच होतं. आता जी गोष्ट आपल्याला इथे बसून लक्षात येत आहे ती गोष्ट कृष्णाला त्यावेळेस तिथे लक्षात आली नसणार का? तर निश्चितच आली असणार. पण तरीही कृष्णाने त्यांच्या वासनात्मक प्रेमभावनेचाही स्वीकार जाणून बुजून केला आणि त्या गोपींना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सुखावलं सुद्धा. कारण हेच तर कृष्णचरित्राचं विशेषत्व होतं. सामान्यातील सामान्याला सुद्धा जवळ करून त्याला जवळीकतेची संधी देणं हाच तर कृष्णाच्या असामान्य चारित्र्याचा मूलभूत पाया होता. त्यामुळेच तर सामान्यालाही त्याच्या सामान्य अवस्थेतून वर येण्याची संधी प्राप्त होत होती.
यातच तर असामान्यत्व सामावलेलं असतं. सामान्यांवरील प्रेमामुळे सामान्यांच्या संगतीत ते कधीतरी त्यांच्यासाठी सामान्य पातळीवर आलेले दिसले तरी त्यांची असामान्य अवस्था मात्र अभंग असते. कारण क्षणार्धात ते आपल्या मूळ अवस्थेला प्राप्त होतात. त्यातून सामान्य अवस्थेतील जनाच्या उद्धाराची शक्यता निर्माण होते. सामान्यांनी आपला उद्धार करून घेतला तर उत्तमच, नाही केला तर एक गोष्ट मात्र निश्चित की त्यात त्यांचं नुकसान तरी नक्कीच होत नाही. उलट त्यांच्यातील अशुद्धतेला बसला तर आळाच बसतो आणि त्यांची अधोगती टळते. हे लक्ष्मी, सुख जेव्हा केवळ देहाच्या पातळीवरच भोगलं जातं तेव्हा त्याला सुखाची वासना म्हणतात. परंतु त्या सुखामध्ये दुसऱ्याच्या मनातील भावनांचाही आणि दुसऱ्याच्या सुखाचाही विचार यायला लागतो तेव्हा ते सुख वासनेकडून प्रेमाच्या भावनेकडे वळू लागतं. अर्थात प्रेमाच्या भावनेच्या पूर्तीसाठी देहाच्या माध्यमाची जरुरी लागतेच. मात्र इथेच मनाच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. नेमकी याच प्रक्रियेची सुरुवात गोपींच्या ठिकाणी कृष्णप्रेमामुळे झाली. त्यांच्या ठिकाणच्या सुखाच्या भावनेची पूर्ती कृष्णाच्या विशुद्ध प्रेमामुळे होता होता त्यांच्या सुखाच्या वासनेचं शमन होऊ लागलं आणि त्यांच्या ठिकाणी प्रेमाची भावना हळूहळू निर्माण होऊ लागली. एरवी जेव्हा वासनात्मक सुखाची जोड मिळते तेव्हा आगीत टाकलेल्या तेलामुळे जशी आग अधिकच भडकते तशा वासना अधिकच उद्दीपित होतात आणि त्याचा दाह सर्वांगाला होतो. परंतु या गोपींच्या बाबतीत मात्र त्यांच्या वासना शांत शांत होत गेल्या आणि त्यांचं मनही मग सदा सर्वकाळ तृप्त होऊन राहिलं. अर्थात त्यातूनच निर्माण झालेली कृष्णप्रेमाची भूक मात्र त्यांच्या ठिकाणी सतत वाढतच राहिली. हे लक्ष्मी, वासनात्मक सुखातूनही शुद्ध प्रेम निर्माण करण्याचं आत्मसामर्थ्य कृष्णाठायी होतं. त्याचं कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या विशुद्ध अंतःकरणाविषयी त्याच्या ठिकाणी पुरेपूर आत्मविश्वास होता. खरा विशुद्ध भाव हा अशुद्ध भावाला कधीही घाबरत नाही किंवा त्याचा रागही धरत नाही, कारण तो निरहंकारी असतो. उलट शुद्ध भावाच्या ठिकाणी अशुद्ध भावाविषयी आपलेपणा आणि दयाच असते. त्यामुळे अशुद्ध भावाला शुद्ध भाव आपल्याजवळ येऊ देतो किंवा आपणहून त्याच्याशी जवळीकता साधतो. शुद्ध भावाच्या संगतीत झाला तर अशुद्ध भावच एक वेळ शुद्ध होईल, परंतु शुद्ध भाव मात्र कधीच अशुद्ध होणार नाही याची खात्री शुद्ध भावाच्या ठिकाणी असते. परंतु शुद्ध भाव हा मुळात निर्लेप असल्यामुळे हा बाह्यांगाचा अशुद्धपणा क्षणात झटकला जातो आणि शुद्ध भाव त्याच्या मूळ तेजाने पुन्हा झळाळू लागतो, अधिकच तेजस्वी दिसू लागतो. शुद्ध भावाची हीच निर्लेपता आणि तेजस्विता जेव्हा त्या अशुद्ध भावाला आकर्षित करते तेव्हा त्या अशुद्ध भावाला शुद्ध भावाच्या जवळ येण्यावाचून गत्यंतरच उरत नाही, कारण इथेच त्याला स्थान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे शुद्ध होण्याची केवढी तरी संधी ही इथेच आहे. तेव्हा कृष्णाने अशा अशुद्ध भावाच्या प्रेमालाही संधी दिली आणि त्या भावाचा स्वीकारही केला. यात कृष्णाची केवढी तरी थोरवीच प्रकट झालेली होती. हे लक्ष्मी, कृष्णप्रेमाने युक्त होऊन निष्ठेने कृष्णसंगे राहिलेल्या गोपींचं तुला वाटत असलेलं कौतुकही योग्यच आहे. त्या कौतुकाला निश्चितच पात्र आहेत, कारण कृष्णाच्या प्रेमाचं महात्म्य आणि महत्त्व त्यांनी पूर्णपणे जाणलं होतं. आता प्रेमाची हीच अंतिम अवस्था आहे का असं तू विचारशील तर एक गोष्ट लक्षात ठेव की प्रेमात अंतिम असं काहीच असू शकत नाही, कारण प्रेम हा एक सततचा आणि अखंड प्रवाहाचा स्रोत आहे. बाह्यांगाच्या अनेक अडचणीतून आणि चढ उतारांमधूनही तो प्रवाह कायमपणे वाहतच असतो. अनेक प्रसंगातील कसोटीला उतरून त्या प्रेमाचा कस अधिकाधिक वाढतच असतो. कृष्णाच्याही जीवनात असे अनेक प्रसंग पुढे काळाच्या ओघात येत राहिले आणि ज्यांचं प्रेम खरं होतं त्यांचं प्रेम सिद्ध होत राहिलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव की प्रेमाची अंतिम परिणिती ही भक्तिभावामध्येच होते आणि भक्तिभावाचीच अंतिम परिणिती ही ऐक्यभावामध्ये होते. मनामध्ये सगुणाचं प्रेम भरलं आणि सगुणाची मूर्ती ठसली तरी मनातील इतर दोष आणि अशुद्धता कायम असते. त्यामुळे पूर्ण अनुभवाच्या दृष्टीने मनातील विभक्तता ही पूर्णपणे दूर झालेली नसतेच. परंतु मनातील प्रेमाने जेव्हा सगुणाची भक्ती घडू लागते तेव्हा मनातील दोष आणि अपुरेपणा हळूहळू आधी प्रगट होऊ लागतात आणि मग थोडे थोडे नाहीसे होऊ लागतात. मनाच्या शुद्धीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण झाली की मगच मन भक्तिभावपूर्ण होतं आणि ऐक्यभावाच्या दिशेने निश्चयाने आणि आनंदाने वाटचाल करू लागतं. हे लक्ष्मी, अशी परिस्थितीजन्य विभक्तता कृष्णाच्या जीवनात घडलेल्या बाह्य बदलामुळे प्रथम निर्माण झाली आणि त्यामुळे नंतर ती विभक्तता गोपींच्या कृष्णप्रेमाने भरलेल्या मनाला जाणवू लागली. त्या प्रसंगातून कोण कोण आणि कसं कसं कृष्णाच्या जवळ राहिलं
आणि कृष्णाच्या अधिक जवळ आलं हे ऐकणं आणि पाहणं हे भक्तिभावासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, कारण त्यातूनच सगुण प्रेमभक्तीची थोरवी खऱ्या अर्थाने प्रगट होणार आहे. हे लक्ष्मी, पूर्वी मी तुला सांगितल्याप्रमाणे कृष्णाने आपल्या गोप सवंगड्यांबरोबर गुरं राखायचं निमित्त करून घराबाहेर जायला सुरुवात केली. सकाळी भल्या पहाटे उठून आणि गाईगुरांना घेऊन कृष्ण जो बाहेर पडे तो संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर घरी परतत असे. त्यामुळे खरी अडचण मात्र गोपींचीच झाली, कारण कृष्णाच्या घरी येऊन कृष्णाचा सहवास करण्याची आणि त्याच्या प्रेमभेटीचा आनंद घेण्याची त्या गोपींची संधीच हरवली. एवढ्या दिवसांची परिस्थितीची अनुकूलता अचानक नाहीशी होऊन एकदम प्रतिकूलता निर्माण झाली आणि गोपींच्या प्रेमाची कसोटीच लागण्याची संधी सहजगत्या निर्माण झाली. एवढ्या दिवसांच्या सहवासाच्या सरावाला त्यांना अकल्पितपणे मुकावं लागण्याची वेळ आली. असं काही घडेल अशी ज्याची कल्पना स्वप्नातही त्या गोपींना नव्हती, त्या गोष्टीला प्रत्यक्ष सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली. आलेल्या कठीण प्रसंगातून कसा मार्ग काढावा हे त्यांना कळेना. त्यांना काहीच सुचेनासं झालं. त्यामुळे त्या गोपी नुसत्याच हिरमुसल्या झाल्या नाहीत, तर त्या अत्यंत बेचैन झाल्या. कृष्णाचा हा विरह त्यांना सहनच होईनासा झाला. परंतु प्रत्यक्ष त्या गोपी काहीच करू शकत नव्हत्या, कारण त्या तर अगदी असहाय्यच होत्या. मात्र त्यांच्या मनात एकच विश्वास होता की त्यांचा कृष्ण यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल आणि त्यांच्या भेटीची संधी त्यांच्यासाठी पुन्हा निर्माण करेल. हे लक्ष्मी, त्या गोपींच्या मनाची ही अवस्था कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणालाही जाणवणं शक्य नव्हतं. त्याप्रमाणे कृष्णालाच त्या गोपींची मनोव्यथा जाणवली आणि कृष्णाचंही अंतःकरण व्यथित झालं. गोपींवरील प्रेमामुळे त्यालाही त्यांचा विरह जाणवतच होता आणि कृष्णही त्या गोपींना भेटण्यासाठी तेवढाच आतुर आणि बेचैन होता. कृष्णानेही अंतर्मुख होऊन थोडा विचार केला आणि प्रसंगातील अडचणींवर उपाय हा शोधून काढलाच. नित्याप्रमाणे कृष्ण गोपांबरोबर गाईगुरांना घेऊन गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी जात असे. गाईगुरांना चरण्यासाठी मोकळं सोडल्यावर बरोबरचे गोपही मग स्वस्थ मनाने इकडे तिकडे फिरत असत. कधी कृष्ण त्यांच्याबरोबर खेळत असे, कधी ते आपापसातच खेळत असत. एक दिवस असंच ते गोपबाल खेळण्यात रमलेले आहेत असं पाहून कृष्ण त्यांच्यापासून त्यांच्या नकळत थोडासा बाजूला झाला. कृष्णाकडे सतत लक्ष ठेवून असलेल्या पेंद्यालाही त्याने खुणावून आपल्याकडे बोलावून घेतलं. पेंद्याच्या काहीच लक्षात आलं नाही, परंतु त्याच्या सहज स्वभावानुसार कृष्णावरील प्रेमाने तो कृष्णाच्या जवळीन उभा राहिला आणि प्रश्नांकित मुद्रेने कृष्णाकडे पाहत राहिला. कृष्णाने त्याला बोटाच्या खुडेनेच काहीही न बोलण्याविषयी सांगितलं आणि पेंद्याला बरोबर घेऊन कृष्ण बाजूच्या पायवाटेने यमुना नदीच्या दिशेने चालू लागला. जवळजवळ धावतच चालणाऱ्या कृष्णाच्या वेगाने पावलं टाकणं पेंद्याला तर शक्यच होत नव्हतं. परंतु कृष्णाने त्याचा एक हात घट्ट धरून ठेवल्यामुळे का होईना, पण पेंद्यालाही कृष्णाच्या मागे धावपळ करणं भागच पडत होतं. परंतु अरे किसना, हळूहळू, मी पडतोय, अरे मला धर, असे लटक्या रागाचे अस्फुट शब्द बोलण्यापलीकडे पेंद्या काहीच करू शकत नव्हता. कृष्ण मात्र पेंद्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्वरेने पुढे चालतच राहिला. थोड्याच वेळात जेव्हा यमुना नदीच्या दिशेने पाण्याचे हंडे घेऊन जाणारा गोप स्त्रियांचा समूह कृष्णाच्या दृष्टीला आला, तेव्हा मात्र कृष्णाच्या चालण्याचा वेग मंदावला. कुतूहलाने पाहणाऱ्या पेंद्याला कृष्णाने खुणेनेच एका झाडाच्या आड स्वस्थपणे उभं राहायला सांगितलं आणि स्वतः मात्र त्या गोपींच्या दिशेने पुढे जाऊ लागला. कृष्णाचा हेतू पेंद्याच्या ताबडतोब लक्षात आला आणि तो कृष्णाकडे बघून डोळे मिचकावून हसला. पेंद्यानेही मग गंमतच केली. त्याने कृष्णाला आपल्या हाताने धरून मागे घेतलं आणि झाडामागे उभं केलं. कृष्णाकडे मिश्किलपणे हसून पाहत पेंद्या स्वतः त्या गोपींच्या दिशेने निघाला. आपल्याच नादात असलेल्या आणि डोहीवरील पाण्याने भरलेल्या घड्यांना सांभाळीत सांभाळीत चाललेल्या त्या गोपींच्या वाटेत समोरच पेंद्या अचानकपणे उभा राहिला. पेंद्याला पाहून चकित झालेल्या गोपी मग भानावर आल्या. त्यांनी आजूबाजूला अपेक्षेने वळून पाहिलं, परंतु त्यांचा प्रिय कान्हा त्यांना कुठेच दिसेना. हिरमुसल्याहून त्या पुढे चालू लागल्या. तोच पेंद्याला त्या गोपींची चेष्टा करण्याची लहर आली. आपले दोन्ही हात पसरवून त्याने गोपींची वाट लटक्या आविर्भावाने अडवली आणि त्यांना म्हणाला, अगं बायांनो, या यमुना नदीचं पाणी घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं फुकटात पाणी तुम्हाला नेता येणार नाही, त्याचं दाम तुम्हाला द्यावं लागेल. या राज्याच्या राजाचा तसा कायदाच आहे आणि ते दाम वसूल करण्यासाठीच त्या राजाने माझी सरदार म्हणून नेमणूक केली आहे. तेव्हा आधी या पाण्याचा कर भरा आणि मगच पुढे सरका. पेंद्याच्या अशा बोलण्याची त्या गोपींना फारच गंमत वाटली आणि त्या मोठमोठ्याने हसू लागल्या.
हसत हसतच त्या गोपी पेंद्याची थट्टा करण्याच्या उद्देशाने पेंद्याला म्हणाल्या, अरे पेंद्या, तू ज्या राज्याचा सरदार असशील त्या राज्याची भरभराट निश्चितच होणार, यात काहीच शंका नाही. तुझ्यासारख्याला सरदार म्हणून नेमणारा राजा आहे तरी कोण बरं? आणि त्याचं नाव तरी काय आहे बरं? ज्याने यमुना नदीच्या पाण्यावरही कर लावला आहे आणि त्या तुझ्या राजाला भेटण्याची आम्हाला फारच इच्छा आहे. किंबहुना हा पाणीकर आम्ही त्या राजाकडेच प्रत्यक्ष भरू, तुझ्याकडे मात्र मुळीच देणार नाही. असं म्हणून त्या गोपींनी पेंद्याला लटक्या रागाने बळेबळेच दूर केलं. एका गोपीने तर आपली पाण्याची घागर पेंद्याच्या डोक्यावर रिकामी केली आणि त्याला पार भिजवून टाकलं. पेंद्या हवालदिल होऊन जिथे कृष्ण लपून राहिला होता त्या झाडाच्या दिशेने पाहू लागला. गोपींनीही वळून मागे पाहिलं, परंतु त्यांना कोणीच दिसेना. एवढ्यात अचानक त्यांच्या कानावर बासरीचे सूर आले आणि त्यांनी लगेचच ओळखलं की हे सर्व नाटक कृष्णाचंच आहे. त्यांनी आपले पाण्याने भरलेले घडे तसेच तिथेच खाली ठेवले आणि त्या गोपी बासरीच्या सुरांच्या दिशेने धावतच सुटल्या. कृष्णाची सावळी आणि अत्यंत मनोहारी मूर्ती त्यांनी पाहिली, मात्र सर्व भान हरपून त्या गोपीने कृष्णाला प्रेमाने मिठीच मारली. अनेक दिवसांचा भुकेला असलेल्याच्या पुढ्यात अचानक पंचपक्वान्नाचं ताट यावं तसंच जणू त्या गोपींना झालं. तर कृष्णाचीही अवस्था अगदी तशीच झाली होती. प्रेम किती देऊ घेऊ असंच उभयतांना झालं होतं. प्रेमामध्ये विरहाचं दुःख उभयतांना जसं सारखंच व्याकुळ करतं, तसंच मिलनाचं सुखही उभयतांचं तेवढंच उत्कट असतं. म्हणूनच प्रेम हे त्याच्या कुठल्याही अवस्थेत आणि रूपात नेहमीच अतिशय आनंददायी असतं. त्या प्रेमानंदाच्या अनुभवाच्या अवस्थेतून भानावर यायला गोपींना साहजिकच वेळ लागला खरा, परंतु कृष्णाने हळूवारपणे आणि हळूहळू त्या गोपींना भानावर आणलं. परस्परांनी परस्परांचं सुखदुःख आणि कुशल विचारून घेतलं. तरीही शब्दापरते उरलेले भाव नेत्रामध्ये पाहण्यातून, स्पर्शातून, मुखावलोकन करून पुन्हा पुन्हा अनुभवले जात होते. परंतु त्या भावाची पूर्ती अशी होतच नव्हती आणि कधी होईल असं वाटतही नव्हतं. शेवटी कृष्णानेच त्या भावना वेगाने युक्त झालेल्या गोपींना सावरलं आणि त्यांचं मन शांत आणि स्वस्थ केलं. सर्व गोपींना आपल्या समवेत कृष्णाने बसवून घेतलं आणि त्यांच्याशी तो प्रेमाने अत्यंत मोकळेपणाने बोलू लागला. हे गोपींनो, तुमच्या या माझ्यावरील प्रेमाने मला अतिशय आनंद होत आहे. मला तुमचं अगदी मनापासून कौतुक वाटतं आहे. काही काळ आपला भेटीविना गेला खरा, परंतु या काळातही तुम्हाला माझं विस्मरण तर झालं नाहीच. उलट तुमच्या ठिकाणी प्रेमाची आर्तता आणि भेटीची ओढ अधिकच वाढली. तुम्हाला मी अगदी खरं सांगतो की माझ्याही मनाची अवस्था तशीच झालेली होती. अर्थात ही काही मोठ्या नवलाईची गोष्ट नाही, कारण खऱ्या प्रेमाचं हे सहज लक्षणच आहे. बाह्य परिस्थितीच्या अडचणीमुळे आपली भेट होऊ शकत नव्हती, परंतु प्रत्येक अडचणीवर उपाय हा असतोच. अर्थात तसं इच्छाबळ असेल तरच हा उपाय सापडतो आणि तसं मनोबळ असेल तरच तो उपाय कृतीत आणता येतो. तुमच्या मनाची होणारी घालमेल मला जाणवत होती आणि तुम्हाला यावर काही उपाय शोधून काढता येणं शक्य नाही हेही मला ठाऊक होतं. त्यासाठी तुम्ही पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून असणार आणि अशा उपाययोजनेची अपेक्षासुद्धा तुम्ही माझ्याकडूनच करत असणार हेही मला माहीत होतं. तुमच्या परिस्थितीच्या असहाय्यतेमुळे ते अगदी साहजिकच आहे. त्यामुळे मी सुद्धा सर्व बाह्य परिस्थितीचा साधक बाधक विचार सतत करतच होतो. आपली भेट कशाने साधित होईल आणि कशाने बाधित होईल याचं मनन माझ्या ठिकाणी अखंड असे. तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळेच तो ध्यास माझ्या ठिकाणी निर्माण झालेला होता याची मला पूर्ण खात्री आहे. त्यातूनच हा मार्ग मला सापडला आणि म्हणूनच आपली आज भेट होऊ शकली. माझ्या मनाशी विचार करता करता माझ्या लक्षात आलं की माझ्या कामानिमित्त जसा मी बाहेर पडत आहे तशाच तुम्हीही तुमच्या कामानिमित्त सकाळी किंवा संध्याकाळी पाणी आणण्यासाठी बाहेर पडत असता. आठवड्यातून एखाद दुसऱ्या दिवशी दही, दूध, लोणी यांचे हंडे भरून घेऊन तुम्ही बाजारलाही जात असता. तेव्हा अशी संधी आपण आधी ठरवून साधत राहिलो तरच आपल्याला पुन्हा एकमेकांना भेटणं अगदी सहज शक्य होईल. आपण भेटलो तरच प्रेमाचा अनुभव घेता येईल. प्रेम अनुभवलं तरच तुमच्या ठिकाणचा माझ्याविषयीचा प्रेमभाव जागा राहील आणि तुमच्या मनात इतर सुखदुःखांच्या अडचणींना आणि त्यांच्या त्रासांना जागाच राहणार नाही. तुमचं मन माझ्यावरील प्रेमामुळे सदैव शांत आणि तृप्त राहील आणि तुमचं प्राप्त जीवन तुम्ही समाधानाने आणि आनंदाने जगत राहाल याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही तशी खात्री बाळगा आणि ईश्वराच्या कृपेने मिळत असलेली ही संधी साधण्याचा निश्चय करा. कृष्णाचं बोलणं ऐकून सर्व गोपींना अत्यंत हर्ष झाला आणि विरहाच्या कल्पनेने त्यांच्या मनावर आलेला ताण एकदम हलका झाला. कृष्णाची आणि आपली भेट ही होत राहणारच
आणि त्याच्या प्रेमाचा अनुभव आपल्याला घेता येणारच या खात्रीने त्या गोपी पूर्ण निशंक झाल्या. कृष्णाने योजलेल्या मार्गाने जाण्यासाठी वेगळा काही निश्चय करण्याचा प्रश्न त्या गोपींच्या बाबतीत निर्माणच होऊ शकत नव्हता, कारण त्याचा पूर्ण निश्चय कृष्णप्रेमामुळे त्यांच्या ठिकाणी केव्हाच झालेला होता. अशा तऱ्हेने कृष्णाला बाहेर कुठेतरी भेटणं योग्य की अयोग्य अशी शंका काय असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला स्पर्शही करू शकला नाही. कृष्णावरील पूर्ण श्रद्धाभावामुळे एक गोष्ट त्या गोपी निश्चितपणे जाणून होत्या की योग्यायोग्यतेचा विचार कृष्णाने केलेलाच असणार आणि त्याचा निर्णय हाच योग्य असणार याची त्यांना पूर्ण खात्री होती. आता त्या गोपींनी विचार करायचा होता तो फक्त त्यांच्या शक्यतेचा, पण त्यांनी त्याहीपेक्षा आधी विचार केला तो त्यांच्या आवश्यकतेचा. कृष्णाची भेट तर त्यांना अतिशय आवश्यक वाटत होती, कारण कृष्णप्रेम हा तर त्यांच्या जीवनाचा जणू प्राणच होता. कृष्णप्रेमाशिवाय तर त्या जगूच शकत नव्हत्या किंवा त्यांच्या तशा जगण्याला काही अर्थच नव्हता. आणि अर्थहीन जगणं हे प्रत्यक्ष मरणाच्या दुःखापेक्षाही जास्त असतं, कारण मरणाचं दुःख एकदाच होतं आणि मरणाबरोबर तर सर्व दुःखच लयाला जातात. परंतु प्रेमविरहित जगण्याचं दुःख क्षणाक्षणाला अनुभवावं लागतं. तर कृष्णप्रेमाने कृष्णप्रेमासाठी जगण्याचा क्षण हा अतीव आनंदाचा असतो. तेव्हा एकदा अत्यंत आवश्यकता आहे हे जाणवलं की मग सर्व काही शक्य होतं आणि अशक्यही शक्य करता येतं. हाच मनातील निश्चयाचा भाव गोपींच्या मुखावर सहजपणे उमटला होता. त्यांचा तो कृष्णभेटीचा निर्धार कृष्णाने ओळखला आणि त्याच्या सादाला प्रतिसाद मिळाल्याचा अतिशय आनंद कृष्णाला झाला. खरं तर गोपींच्या सादाला कृष्ण प्रतिसाद देत होता असंही म्हणता येईल, परंतु खऱ्या प्रेमाच्या उत्स्फूर्त सादाला खऱ्या प्रेमाचा प्रतिसाद तेवढ्याच उत्स्फूर्तपणे मिळत होता हेच खरं. कृष्ण आणि गोपी यांचं असं हे भेटणं बोलणं होत असताना पेंद्या मात्र कृष्णाच्या मनातील ओळखून दूरच उभा होता. तेवढ्यात पेंद्याच्या कानावर दुरून येणाऱ्या काही मंडळींचा आवाज आला आणि त्याने लागलीच कृष्णाला हाक मारून सावध केलं. पेंद्याने केलेला इशारा कृष्णाच्याही लगेच लक्षात आला. त्यानेही गोपींना सावध केलं आणि ताबडतोब निघण्याची सूचना केली. कृष्णाचे संकेत गोपींच्याही लक्षात आला आणि त्याही तेथून लगबगीने निघाल्या. परंतु निघण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटण्याचं आश्वासन कृष्णाकडून घ्यायला मात्र त्या अजिबात विसरल्या नाहीत. आपले पाण्याचे हंडे, घागरी, कळशा इत्यादी घेऊन त्या गोकुळाच्या मार्गाने निघाल्या. तर इकडे कृष्ण आणि पेंद्या पुन्हा आपल्या सवंगड्यांकडे जवळजवळ धावतच येऊन पोचले. सर्व सवंगडी आपापसात खेळण्याच्या नादात पूर्ण बुडलेले होते. कृष्ण आपल्यापासून दूर गेला होता हे लक्षात येण्याच्या आतच कृष्ण पेंद्यांसह त्यांच्या सन्निधीत येऊन पोचला सुद्धा होता. अशा तऱ्हेने कृष्णाचं आणि गोपींचं पुन्हा एकमेकांना भेटणं सुरू झालं. कधी ठरवून तर कधी न ठरवता, जेव्हा आणि जेवढा वेळ मिळेल तेव्हा आणि तेवढा वेळ कृष्ण आणि गोपी यांची भेट होतच राहिली आणि त्यांच्या प्रेमाची देवाणघेवाणही होतच राहिली. अशा तऱ्हेने कृष्णप्रेमाने त्या गोपींचं मन पूर्णपणे संसारापासून दूर होऊन कृष्णाकडे वळलं. संसाराची कर्तव्यकर्म मात्र त्यांच्याकडून योग्यपणे आणि सहजपणे घडत राहिली. त्यात कुठलीही कसर कधीही त्यांच्याकडून झाली नाही. कोणाला कधीही तक्रार करायला वावच मिळाला नाही. उलट त्या गोपी कुटुंबियांच्या कौतुकालाच पात्र ठरल्या. परंतु त्या गोपींचं मन मात्र कृष्णप्रेमासाठी सदैव आसुसलेलंच राहिलं. म्हणूनच त्यांच्या ठिकाणच्या संसाराचे मोह, आसक्ती केव्हा आणि कशी नाहीशी झाली हे त्या गोपींनासुद्धा कळलं नाही. कृष्णप्रेमामुळे त्या गोपींच्या ठाई कृष्णभेटीचा सततचा ध्यास एवढा असे की कृष्णप्रेम हा जणू त्यांचा श्वासच झाला होता. जसे श्वासोश्वासामुळे जीवन जगणं आहे तसंच कृष्णप्रेमामुळेच त्या गोपी जगत होत्या आणि कृष्णप्रेमाशिवाय ते जगूच शकत नव्हत्या. गोपींच्या प्रेमपूर्ण अवस्थेचं वर्णन नारदाच्या मुखातून श्रवण करताना लक्ष्मी अधिकाधिक चकित होत होती. परंतु त्याचबरोबर थोडीशी अस्वस्थताही तिच्या मनाला जाणवत होती. त्यामुळे न राहून ती नारदाला विचारू लागलीच, अरे नारदा, गोपींचं कृष्णावरील प्रेम, त्यातून त्यांच्या ठिकाणी निर्माण होणारी व्याकुळता हे सर्व काही मी निश्चितच समजू शकते. मला त्यांचं अत्यंत कौतुकही वाटतं. परंतु असं कृष्णाला बाहेर भेटणं हे कितपत योग्य होतं हा प्रश्नही निर्माण होतो ना. कारण एखादा जी गोष्ट करतोय ती योग्य असली आणि तेही त्यालाच तसं वाटत आहे, तरीही ती गोष्ट एखादा ज्या पद्धतीनं करतोय ती पद्धत योग्य नसेल किंवा ती सर्वांना मान्य नसेल तर त्याविषयी टीकाही होणारच. अशी लोकांची टीका मुद्दामून ओढवून घेण्यानं काय साधणार आहे? झालंच तर त्या गोपींना अडथळाच निर्माण झाला असणार आणि फुकटचा मनस्तापही झाला असणार. बरं, एक वेळ त्या गोपींची भावनिक अवस्था मी समजू शकते,
परंतु कृष्णाने तरी थोडासा संयम पाळून थोडासा काळवेळ जाऊ द्यायला हवा होता. म्हणजे कालांतराने एखाद्या वेळेस सर्व काही ठीक झालंही असतं, न जाणो त्या गोपींना अनुकूलता प्राप्त झाली असती. पण इथे तर कृष्णानेच सर्व पुढाकार घेतला होता आणि त्यानेच हा भेटण्याचा उपाय अत्यंत जोखीम पत्करून शोधून काढला होता. कृष्णाचा निर्णय हाच योग्य असणार हे अर्थातच निश्चित आहे. परंतु या निर्णयामागची कृष्णाची भूमिका नेमकी काय होती बरं? आणि या गोष्टीचा पुन्हा गोकुळाला काय परिणाम झाला? सर्वांना ते मानवलं नसणारच. मग कृष्णाने तरी असा निर्णय घेऊन त्यातून निश्चित काय साधलं बरं? लक्ष्मीच्या प्रश्न विचारण्यातील तीव्रता ही तिच्या ठिकाणच्या नाराजीतून आलेली नसून गोपींविषयीच्या आणि विशेषतः कृष्णाविषयीच्या काळजीतून आलेली आहे हे नारदांनी ओळखलं होतं. कृष्णाने घेतलेला निर्णय लक्ष्मीला तेवढासा मानवलेला नव्हता हेही नारदाच्या लक्षात आलं होतं. तरीही तिची कृष्णावरची श्रद्धा कायम होती आणि कृष्णाने घेतलेला निर्णय हा योग्यच असणार याची तिला खात्री होती. लक्ष्मीच्या या निश्चयाचं नारदाला अतिशय कौतुक आणि समाधान वाटत होतं. लक्ष्मीचा तो निश्चय अधिक दृढ करण्याच्या हेतूने नारद पुन्हा तिच्याशी अधिक सविस्तरपणे बोलू लागला. हे लक्ष्मी, कृष्णाने घेतलेला निर्णय बरोबरच असणार अशी श्रद्धा तुझ्या ठिकाणी असूनही तुझं मन मात्र थोडंसं साशंक होणं हेही साहजिकच आहे. कारण मन हे एक विशिष्ट भूमिका आधीच घेऊन बसलेलं असतं आणि त्या भूमिकेच्या चौकटीतही अडकून पडलेलं असतं. त्यामुळे एका ठराविक दृष्टीनेच ते मन सर्व गोष्टींकडे पाहत असतं. त्या चौकटीच्या जरासं जरी बाहेर काही घडलेलं त्या मनाच्या दृष्टीला आलं तर ते मन लगेचच अस्वस्थ आणि नाराज होतं आणि निषेधाचा सूर लावू लागतं. परंतु कुठलीही गोष्ट केवळ चौकटीत बसवून केव्हाच साध्य करता येत नाही. चौकटीची मर्यादा हे जर बंधन ठरायला लागलं तर ती चौकट बदलावी तरी लागते, नाहीतर ती चौकट मोडावी तरी लागते. काही वेळा तर एखादी गोष्ट साध्य करायच्या ध्यासापोटी या सर्व बाह्य चौकटी कोलमडूनच पडतात. कारण साध्यापेक्षा साधन हे केव्हाही श्रेष्ठ असू शकत नाही. साधन हे कधीही साध्यापेक्षा वरचढ होऊ देता कामा नये. साध्य साधण्यासाठी वेळप्रसंगी साधन बदलणं जर आवश्यक असेल तर ते साधन बदलता आलंच पाहिजे. नाहीतर केवळ साधनातच अडकून पडणं घडेल आणि साधनाचीच मात साध्यावर होत राहील. काही वेळेला काही ज्ञानी लोक साधनाच्या शुचितेचा आग्रह धरतात आणि त्यामुळे साध्याकडे दुर्लक्ष करतात. असं शब्दज्ञानी केवळ पंडितच राहतात, परंतु स्वानुभवी मात्र केव्हाच होऊ शकत नाहीत. मुळामध्ये ईश्वराचं प्रेम हे खऱ्या अर्थाने विशुद्ध आणि पवित्र पावन आहे. त्या प्रेमाव्यतिरिक्ततेच्या शुद्धतेला तर काहीच अर्थ नाही आणि त्या साधन शुद्धतेचा केवळ टेंभा मिरवण्यातही काही अर्थ नाही. तेव्हा साधन आणि साध्य यांची सांगड असणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. साध्याकडे जाणारे आणि साधकाला नेणारे साधन हे मुळात साधकाला शुद्ध करीत राहतं आणि म्हणूनच ते साधनही शुद्ध असतं. कारण ते साधन साधनाच्या मूळ हेतूशी प्रामाणिक राहतं. तेव्हा कृष्णाने शोधून काढलेल्या उपाययोजनेकडे आणि त्याच्या निर्णयाकडे याच शुद्ध दृष्टीने बघता आलं पाहिजे, तरच त्यातील सत्यत्व आपल्या लक्षात येईल. बरं, तशी शुद्ध दृष्टी एखाद्याच्या मनाची नसेल तर त्याने कृष्णाने विशुद्ध अंतःकरणापासून घेतलेला निर्णय हाच कसा खरा आणि बरोबर असला पाहिजे असा विचार कृष्णावरील प्रेमाने मनात करत राहिलं पाहिजे. म्हणजे मग त्याचं मन हळूहळू शुद्ध होत राहील आणि त्याची दृष्टीही अगदी साफ आणि स्वच्छ होऊन राहील. कृष्णचरित्रातील कृष्णाच्या प्रेमलीलांचा आनंद मग त्याला खऱ्या अर्थाने आणि पूर्णपणे अनुभवता येईल. हे लक्ष्मी, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव की कृष्णाला त्याच्या अंतःकरणात असलेल्या विशुद्ध प्रेमाविषयी पूर्ण आत्मविश्वास होता आणि मुख्य म्हणजे या प्रेमाचा अनुभव तो ज्या गोपींना देऊ करत होता त्या गोपींविषयी त्याच्या ठिकाणी अत्यंतिक आपलेपणा होता. या शुद्ध प्रेमानेच गोपींची मनंही शुद्ध होतील आणि त्यांच्या मनातील मोह, आसक्ती आणि दुर्बलता नष्ट होऊन त्या खऱ्या अर्थाने मनाने सबळ होतील याची कृष्णाला अगदी पुरेपूर खात्री होती. निर्मळ, प्रेमळ आणि सबळ मन हे सर्व आनंदाचं मूळ आहे हे कृष्ण जाणून होता आणि तेच मूळ कृष्णाला त्या गोपींच्या मनात निर्माण करायचं होतं. शिवाय ज्या प्रेमाची गोडी कृष्णाने त्या गोपींना लावली होती त्या प्रेमापासून आता कृष्ण त्यांना वंचित करू शकत नव्हता. ते प्रेम अनुभवण्याची सोय करण्याची जबाबदारी कृष्णाची होती आणि तीच जबाबदारी हर प्रयत्नाने हर प्रकारे कृष्ण पार पाडत होता. प्रेमाच्या अनुभवामध्ये स्मरण, मनन, चिंतन, ध्यास इत्यादी गोष्टी जरी सहजपणे आजल्या तरी प्रत्यक्ष भेटीतच प्रेमभावाची पूर्ती होते आणि प्रेमाचा अनुभवही पूर्ण होतो ही वस्तुस्थिती आहे.
तेव्हा अशा भेटीसाठी कृष्णानेच प्रयत्न केला आणि अशा भेटी घडण्यासाठीही त्यानेच उपाय शोधून काढला. हे अगदी योग्यच केलं असंच म्हणावं लागेल. हे लक्ष्मी, आता गोपींच्या भेटीसाठी कृष्णाने काढलेला मार्ग योग्य होता का? हा प्रश्नच अयोग्य आहे. कारण अशा भेटी घडणं हे आवश्यकच आहे. हे एकदा मान्य केल्यानंतर या भेटी कशा घडाव्यात हा विचार दुय्यम आहे. कारण कोणतीही उपाययोजना ही त्या त्या परिस्थितीनुसार ठरत असते आणि ती कायमची नसते. परिस्थितीत योग्य सुधारणा होऊन ती जर पुन्हा अनुकूल झाली तर आधी काढलेल्या उपायाची जरुरीच राहत नाही. जसं रोगासाठी केलेली औषधाची उपाययोजना रोग बरा झाल्यानंतर सहजच अनावश्यक ठरते, तसंच कुठल्याही उपाययोजनेचं असतं. त्या तात्कालिकच असतात हे खरं आहे, परंतु असतात तेव्हा मात्र त्या योजना अत्यंत आवश्यकच असतात. हे लक्ष्मी, आता परिस्थितीत अनुकूलता निर्माण होईपर्यंत कृष्णाने आणि गोपीने काही काळ थांबणं इष्ट ठरलं असतं की नाही, हा जो तुझा प्रश्न आहे तो विचार कृष्णाच्याही मनात नक्कीच आला असणार. परंतु कृष्ण एक गोष्ट निश्चितपणे जाणून होता की काळाची आणि बाह्य परिस्थितीची अनुकूलता ही दिवसेंदिवस कमीच होत जाणार. तेव्हा अनुकूल काळाची आणि परिस्थितीची वाट पाहत राहण्यात काहीच अर्थ नव्हता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व उपाय कृष्ण आणि गोपी यांच्या प्रेमभावाची पूर्ती करण्यासाठी काढले जात होते. आणि प्रेमामध्ये तर श्रद्धा ठेवा, काहीतरी चमत्कार घडेल तोपर्यंत सबुरी बाळगा अशी भाषा संभवतच नाही. कारण प्रेम असतं तिथे सबुरी नसते तर मजबुरी असते. म्हणून ते प्रेम स्वस्थ न बसता स्वतःच चमत्कार घडवतं. हे लक्ष्मी, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण त्याच्या आंतरिक प्रेरणेने एक गोष्ट निश्चितपणे जाणून होता की त्याचं गोकुळातील वास्तव्य हे कायमचं नव्हतं. एक दिवस गोकुळ सोडून जाणं त्याला क्रमप्राप्त ठरणार होतं हे कृष्णाला ठाऊक होतं. तेव्हा त्याच्या आधी गोकुळातील सर्व कार्य जास्तीत जास्त पूर्ण करावं असा ध्यासच कृष्णाच्या अंतरात नेहमीच असे. त्या ध्यासापोटी कृष्णाच्या ठायी एक प्रकारची अधीरता नित्य असे, परंतु कोणत्याही प्रकारची बाह्यंगाची उतावीळता मात्र त्याच्या ठिकाणी कधीच नसे. हे लक्ष्मी, कृष्णाने एवढी मोठी जोखीम आणि धोका पत्करण्याचं काय कारण होतं असं तू विचारशील तर अशी जोखीम आणि धोका कृष्णाच्या बाबतीत अगदी त्याच्या जन्मापासूनच होते. कृष्ण जन्मताच केवढा धोका पत्करून वासुदेवाने त्याला मुसळधार पावसातून आणि यमुना नदीच्या पुरातून वाट काढत गोकुळातून नंदाकडे आणून पोचलं होतं. हा कथाप्रसंग तुझ्या लक्षात आहे ना? परंतु कुठल्याही बाबतीत कृष्ण वेळप्रसंगी धोका पत्करूनही आपलं उद्दिष्ट साध्य करीत असे. त्याचं मूळ कारण होतं ते म्हणजे त्याच्या स्वतःच्या भूमिकेविषयी असलेला त्याच्या ठाईचा जबरदस्त आत्मविश्वास आणि ज्याच्यासाठी तो हे सर्व करत असे त्यांच्याविषयी असलेला आत्यंतिक आपलेपणा. अर्थात सर्व निस्पृहपणे आणि निरपेक्षपणे करीत असल्यामुळे सर्व गोष्टींच्या बऱ्या वाईट परिणामांची जबाबदारी कृष्णाने पूर्णपणे स्वीकारली होती. त्यामुळे कृष्णाचं मन कधीही विचलित तर झालं नाहीच, परंतु त्याची आंतरिक भूमिका मात्र दृढपणाने कायम राहिली. कृष्णाचं प्रेम अनुभवण्याची सर्व अनुकूलता त्याने त्याच्या प्रियजनांसाठी निर्माण करून दिल्यावरती त्या अनुकूलतेचा कोणी किती उपयोग करून घेतला याचाही विचार आणि काळजी कृष्ण करीत बसला नाही, हे महत्त्वाचं. कारण त्याच्या प्रेमधर्माला कृष्ण जागत होता. हेच तर कृष्णाचं ब्रीद होतं आणि तेच तर कृष्णाचं कार्य होतं. त्यामुळे असा निर्णय घेऊन कृष्णाने काय साधलं हा प्रश्न कृष्णाच्या ठिकाणी निर्माण होणं शक्यच नव्हतं. कारण त्यातून कृष्णाला स्वतःला काहीच मिळवायचं नव्हतं. आता ज्यांना कृष्ण भेटीची संधी पुन्हा मिळाली त्यांनी काय साधलं हा प्रश्न ज्याचा त्याचा होता. त्याचं उत्तर कृष्णचरित्रातील कथाप्रसंगाच्या वर्णनातून त्या वेळी येणारच आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.